नमस्कार। आज एक खूप मोठी दुर्दैवी घटना घडली उमरेड मार्केटमध्ये। हे बघू शकता, हाच तो स्पॉट। इथे एक दयाराम बोंद्रे नामक व्यक्तीची अपघातात मृत्यू झाली। हा स्पॉट काही अपघातासारखा नाही, पण इथं दुर्लक्ष पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असं म्हणायला हरकत नाही। इथे ट्रॅफिक पोलीस कधीही दिसत नाही या रोडनी ट्रॅफिक व्यवस्था पाहताना। आमच्या उमरेड शहरातले ट्रॅफिक पोलीस राहतात बायपासवर चंदा जमा करायसाठी, मांगरूळ फाट्यावर चंदा जमा करायसाठी, इकडे भिवापूर रोडवर, म्हणजे जिथे आवक राहते पूर्ण ट्रॅफिक पोलीसची यंत्रणा तिथे राहते। महत्त्वाचे उमरेड शहरामध्ये ट्रॅफिकची व्यवस्था इतकी खराब झालेली आहे की डिवायडरच्या मधात लोक गाड्या ठेवून राहतात। महत्त्वाचे ज्या लोकांचे दुकानं जिथून हद आहे तिथून 5 फूट म्हणजे रस्त्यावर तरी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे। इथला नगर परिषद प्रशासन फक्त आमच्या सामान्य लोकांच्याकडून टॅक्स घेण्यासाठी आहे का? आणि हे अतिक्रमण पथक जसे बाकी शहरात आपण बघतो तशी कोणती व्यवस्था इथच्या उमरेड नगर परिषद मध्ये पाहायला मिळालेली नाही आणि ना मिळत, म्हणजे निष्क्रिय। फक्त लोकांकडून टॅक्स घेऊन त्यांना सुविधा का तर शून्य। आज ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस एक भाऊ इथं आपल्या सोबत होते। भाऊ इकडे आहे, काय प्रकार झाला होता इथे आणि का राहते इथल्या ट्रॅफिकची व्यवस्था? इथल्या ट्रॅफिकची व्यवस्था अशी आहे भाऊ की या ठिकाणी जसं आज रात्रीची वेळ आहे, थोडंसं सुनसान वाटत असेल, परंतु सकाळपासनं जे 7 ते 8 वाजतापासून जे दुकानदाऱ्या सुरू होतात त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याला एवढी परेशानी होते की ज्याची काही हद नाही। पहिली गोष्ट एक की या ठिकाणी 5 फूट दुकान लाईन समोर येते। इकडून या बाजूची त्या बाजूचा अगर विषय पकडला तर या बाजूला 2 ते 3 गाड्या ऑलरेडी 3-3, 4-4 दिवस रोडवर सतत उभ्या राहतात आणि ट्रॅफिक पोलीसवाले कधीही येत नाही। याबद्दल मी स्वतः नगर परिषदेला आणि पोलीस डिपार्टमेंटला कंप्लेंट केलेली आहे। ते कंप्लेंटच्या आज बी पहुंच माझ्याकडे आहे। दुसरा एक विषय, नगर परिषदेने ट्रॅफिक पोलिसांना ह्या गाड्या अतिक्रमणच्या जागेवर आहे असं लेटर सुद्धा प्रदान केलेलं आहे, पण लक्ष द्यायला परंतु अजूनपर्यंत ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी काहीही या ठिकाणी ऍक्शन घेतली नाही। ट्रॅफिक पोलीसवाल्यांसंग मी स्वतः संवाद केला। मी संवाद केल्यानंतर ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी फक्त मला एवढं सांगितलं की आम्ही फक्त एक चालान मारू शकतो म्हणे। त्याला मी उत्तरही दिलं की अगर तू या ठिकाणी चालान मारू शकते तर उद्या मी एक गाडी अनुसारी उभी करतो बा, फक्त चालान मार रोडच्या मधात। तर मी स्वतः या ठिकाणी शॉर्ट मध्ये आलेला नाही। इंजिनियर एकदा आला, पाहून गेला, पाहून गेल्यानंतर मी त्यांना 2दा भेटलं, त्याच्यानंतर त्यांनी उडवत्या गोष्टी केल्या। म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आज एक निष्पापाचा जीव गेला, बलिदान दिला, बलिदान एका व्यक्तीने बलिदान दिला या ठिकाणी। आणि पुन्हा ऍक्सिडेंट होतो, हा 4था ऍक्सिडेंट आहे या ठिकाणचा। आतापर्यंत साधारण झाले पण आज मोठा झाला। अच्छा, हा 4था ऍक्सिडेंट आहे। बघा, वारंवार जनतेच्या तक्रार असून सगळं परिस्थिती दाखवून सुद्धा आपल्या इथली भाळखाऊ यंत्रणा म्हणायला हरकत नाही। आणि नगर परिषदेला सिग्नेचर घेऊन त्यांनी ऍप्लिकेशन केलेली आहे। फक्त पैसे खाणे सामान्य माणसाकडून, आणि असे कितीतरी जीव नेहमी